लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पहलगामचा हल्ला होऊन आज जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. 26 लोकांचा नाहक मृत्यू अतिरेक्यांच्या गोळ्यामुळे झाला. नाव विचारलं गेलं, नाव काय, हिंदू आहे, गोळी घाल, आणि अशा 26 कुटुंबाला त्यांनी उद्ध्वस्त केलं. अनेकांच्या बहिणींचं आमच्या कुंकू पुसलं गेलं. म्हणून त्याची एक आठवण आज म्हणून आम्ही आलोय, त्यांना श्रद्धांजली सुद्धा या ठिकाणी अर्पित करतोय. हा जो हल्ला झाला होता, ह्या हल्ल्यामुळं देशातला प्रत्येक नागरिक त्याच्या मनामध्ये एक वेगळी चीड निर्माण झाली होती. त्यालाही वाटत होतं की हा हल्ला एका कुटुंबावर झालेला नाही किंवा 26 लोकांवर झालेला नाही, तर हा देशावर झालेला हल्ला आहे. म्हणून ती चीड आजही लोकांच्या मनामध्ये आहे. त्यांची मानसिकता आजही आहे की या भागामध्ये असलेल्या अतिरेक्यांना एकेकाला शोधून ठेचून मारलं पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजे. मी सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला पहलगामला पाठवलं. काल सुद्धा आम्ही एकाला, जो 27वा माणूस होता, जो इथलचा प्रॉपर होता, सय्यद, त्याला आम्ही घर दिलेलं आहे काल. आणि म्हणून आता ह्या पहलगाममध्ये जर पाहिलं तर उदासीनता वाटते. हाच पहलगाम, इथे माणसाची, पर्यटकाची फुल रश असायची. इथं माणसं आता कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाला गेल्या वर्षाच्या त्या 22 तारखेची आठवण होते. सर, एकंदरीतच, परंतु एक मागणी होते, एक पर्यटकांनी पाठ फिरवली होती, पर्यटकांनी येण्यासाठी काय कराल का? कारण पर्यटक आला तरच पहलगाम जगू शकतो. 60% तो कोलॅप्स झालेला आहे, 30% लोक येत आहेत. तर पर्यटनाला चालना मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? महाराष्ट्रातही पर्यटक मोठ्या संख्येने. खरं तर जे काही त्या व्हॅली बंद केलेल्या आहेत, त्या व्हॅली आता 1 वर्ष झाली त्या बंद आहेत आणि त्या उघडल्या पाहिजेत. 30% आसपास पर्यटक आल्याने त्याचा बिझनेस जो आहे प्रॉपर लोकांचा, हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. मग त्या येथीलच्या लोकांना हाताला काम मिळालं नाही, बेरोजगारी वाढली, तर गुन्हेगारी वाढेल. म्हणून सरकारने याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे. आम्ही सुद्धा इथलच्या गव्हर्नरला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की हे सगळे जे व्हॅलीज जे बंद केलेले आहेत त्या चालू करावं. आणि हे जे काय पहलगाम आहे, हे पर्यटन क्षेत्र म्हणून याला घोषित केलं पाहिजे. त्यामुळं इथलचा आणखीन फ्लो वाढेल. आणि त्याचप्रमाणे भारतीयांना, सर्व भारतीयांना, महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण भारतातल्या लोकांना सांगतो, काश्मीर हे जगातलं सर्वात सुंदर असलेलं ठिकाण आहे. जग फिरून या, पण काश्मीरसारखा नजारा कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपणही या ठिकाणी आलं पाहिजे, ज्यामुळं इथलच्या लोकांचं मनोबल वाढेल, त्यांचा व्यवसायही वाढेल आणि अतिरेक्याला सुद्धा एक धाक निर्माण होईल. जर पर्यटक आले नाही तर अतिरेक्याला स्वतःची जीत झाली किंवा मी जिंकलो अशा त्या आयुर्वाद आणखीन काही अतिरेक कारवाई करायच्या मनस्थितीत राहतील. साहेब, आदिल नावाचा एक अतिरेकी होता ज्यांनी गोळ्या झाडल्या, आणि आदिल नावाचाच एक घोडेवाला होता ज्यांनी जीव वाचवले 26 जणांचे. आदिल विरुद्ध आदिलच्या लढाईमध्ये भारतीय आदिल जो आहे तो जिंकला अशी चर्चा इथे होते, आणि अशाच आदिलची गरज आहे अशी पण चर्चा होते. काय म्हणा? ज्या आदिलने 26 लोकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा प्राण दिला, आहुती दिली, त्याच्यासाठी तर आम्ही आलो ना. पुन्हा सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला जी कमिटमेंट केली की तुम्ही खरा भारतीय तू आहेस, खरा भारतीयांनी दिलेले हा तू बलिदान आहे, म्हणून त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही आज त्यांना घर दिलेलं आहे. आज कालच त्यांचा कार्यक्रम, चावी द्यायचा कार्यक्रम आम्ही केला. परंतु एक आदिल जो जीव घेत होता, एक आदिल जो भारतीयांना वाचवत होता, त्याला खरं तर आमचा सर्व भारतीयाचा सलाम आहे. नक्कीच. अजितदादा पवार यांच्या मृत्यूबाबत सुनेत्राताई पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. कदाचित त्यांचा घातपात झाला असेल असं त्यांनी म्हटलं, आणि चौकशी सत्य समोर आलं पाहिजे असं पण त्यांनी विधान दिलं. आम्ही पहिल्यापासून सांगतो की अजितदादाचा मृत्यू यामध्ये अनेक लोकांनी शंका उपस्थित केलेला आहे. पोलिसांनी त्या सर्व बाबीचा तपास करून सर्व अँगलनी खरंच त्यांचा खून झालाय, घातपात झालाय की अपघाती झालाय, याचं आता जवळपास इतक्या दिवस उलटलेत. आता याचा प्राथमिक जो काही निकष आला असेल किंवा त्यांचा अंदाज आला असेल किंवा तपासामध्ये जे निष्पन्न झालं असेल ते त्यांनी आता जनतेसमोर मांडलं पाहिजे. सर, मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींवरती जी आहे ती फार गंभीर टीका केलेली आहे. थेट मोदींजींना आतंकवादी असं त्यांनी म्हटलेलं आहे. थेट आतंकवादी म्हटलं. काँग्रेसची हालत आता इतकी बेहतर झालेली आहे की त्यांना काय बोलावं सुचत नाही. ज्याला पागल पण म्हणतात त्या पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. हे काही पूर्वी घडत नाही.
मनमोहन सिंगाच्या तोंडावर कागद फेकून मारणारा राहुल गांधी, त्याचे हे सगळे पंटर जे लोक आहेत ते अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात, परंतु भारताच्या पंतप्रधानावर त्या खुर्चीला महत्व आहे. त्यांच्यावर असं अतिरेकी म्हणणं म्हणजे हा खऱ्या अर्थानं त्यांनी केलेला देशद्रोह आहे. म्हणून अशावर सुद्धा आता मोदी साहेबांनी कडक पावलं उचलली पाहिजे. खराताच्या अकाउंटमध्ये बॅनर्जी ज्या आहेत त्या वाघीण आहेत आणि त्या जिंकल्याच पाहिजे. निवडणूक आहे ना, ती तिच्या पद्धतीने करते. राज्य तुमच्यामुळे चाललेलं नाहीये, तिने तिच्या पद्धतीने राज्य चालवलंय आणि लोकांचा जो काही कल असेल तो लोकशाहीमध्ये आम्हाला मान्य असेल ना. आता या वेळेला भाजपची जी ताकद तुम्हाला वाढलेली दिसते, त्यामुळे आम्हाला वाटतं भाजप येईल. पण ममताचा जर विजय झाला तर तो सुद्धा विजय आम्ही त्यांचं आम्ही अभिनंदन करू. म्हणून कुणाचा विजय होईल कुणाचा नाही होईल हे तिथलचे लोक ठरवतील. तुम्ही आम्ही ठरवणार आहे. इथं बसून तिथलच्या गप्पा मारून हा निवडणूक लढवता येत नाही किंवा त्यामध्ये शुभेच्छा देणं सुद्धा योग्य नाही. निवडणूक होऊ द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. बेनामी अकाउंटवरनं खरातांच्या अकाउंटमध्ये करोडो रुपये गेल्याचं समोर येते. एक धक्कादायक माहिती समोर येते. आणि याचं ठाणे कनेक्शन पण अशी पण माहिती समोर येते. आयुक्तांसोबत त्यांचे संबंध होते. खरातांनी अनेक IAS अधिकारी IPS अधिकारी यांच्याशी त्यांनी कनेक्शन त्याचं होतं हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आजही काही अधिकारी हे कार्यरत आहेत, त्यांचीही नावं काही समोर आलेली आहेत. म्हणून खरातांच्या या भोंदगिरीला अनेक जण बळी पडलेले आहेत. महिला बळी पडल्यात, अधिकारी बळी पडलेत, काही राजकारणी बळी पडलेले आहेत. म्हणून आता हा तपास मोठं प्रमाण जे आहे त्याची व्याप्ती ही वाढवावं लागेल आणि त्याच्यामध्ये कोण कोण आरोपी आहेत यांना शोधून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी लागेल. नितीन गडकरी म्हणतायत की दिल्लीमध्ये कदाचित माझा सुद्धा डुप्लिकेट बनवतील, भाऊभाऊ म्हणून पाय खेचतात दिल्लीचा. दिल्लीच्या राजकारणाचा अनुभव नितीन गडकरी चांगल्या प्रकारे आलेला आहे, कारण ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. अनेक वर्ष ते मंत्रिपदावर आहेत आणि दिल्लीचे लोक काय करतील यापेक्षा नितीन गडकरीच्या मनाला जास्त व्हॅल्यू आहे, कारण नितीन गडकरींनी तो घेतलेला अनुभव आहे. मला वाटतं कदाचित तसं होत असावं म्हणून नितीन गडकरींनी केले ते विधान आहे. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.